बिचारी झोपली ग, तिला नीट बोल ना ग दीदी. ए आदू इकडे आहे ग बाई. आदू माझ्याकडे चल. आदू बाळा, ए बाळा, सोन्या, ए लेकरा, सॉरी ना पिल्लू. ए लेकरू झोपले रे रागात. आणि रास्ता असं करते जसं काय तिचं स्वतःच घर आहे. आई ऐक ना, आदू जर म्हणली ना आपल्याला ह्या रविवारच्याला जायचंय कुठं तिकडं जायचं? लग्नाला, हं, तिकडं ती आमची भाची नाही का ती पिंपळ, जाणार आहे म्हणजे आता बघा हो इकडे दर्शक. माझ्या पप्पाची भाची हिची कोण लागणार? मी जाणार आहे म्हणजे लगेच. माझ्या पप्पाची माझ्या काकाची पण भाचीच लागते. आता मला सांगा हिचा काही संबंध आहे का माझ्या काकावर? माझ्या पप्पाचा भाऊ माझा काका. हं. आता आहे का कोण हिचं काही? नाही तरी म्हणजे माझ्या काकाचा. हिचं माझ्या कोण? वहिनीचं लग्न आहे बघ. कोण? माझ्या वहिनीचं लग्न आहे. वहिनीचं. वहिनीचं बघा. हिचा काही संबंधच नाही. वहिनीचं नेमकं म्हणजे कुणाचं कोण? म्हणजे माझ्या वडिलाची भाचीचं लग्न. तुझे वडील आहेत का? तुझे वडील गेले सोडून तवाच तुला. नाही आदू तसलं नाही, खोटं बोलते ही. खोटं. खरं खरं सांगू का आदू? तू लहान होते म्हणून आदू लपून ठेवलं. तुला आज खरं मी खरं तुला सांगू सांगणार का, आहे. ती वडाच्या झाडाखालीची ही पोरगी ही आहे बरं का, आणि खरी पोरगी हो. तू आहेस. शोभती तुम्हाला तसली काळी मुळी हे असली बिनशिस्त पाळणारी शोभती तुम्हाला. अरे मग थोडस आणखीन लहान आहे ती आणखी. अहो मी तिसरीला किती काम करीत होती आणि अभ्यास बी किती करीत होती, हिच्यासारखं नव्हती. मला तुला कोण करू म्हणतंय सांग मला थांबा, सांग. तुला करू नको ऐका ऐका म्हणतंय. तुम्ही. तिसरीला मला एका धड्याचे प्रश्न उत्तर कोण आहे रे? आम्हाला त्याला घ्यायचाय. तिसरीला मला एका धड्याचे परिसरचे 5 वेळा प्रश्न उत्तर लिहावं लागत होते. हिच्या ज्याने एक वेळा व्हायना म्हणजे करते काही धडा अभ्यास नाही, काम नाही, म्हणजे बघा किती अवघड एक सांगा. आणि आज 3 छड्या खाल्ल्यात. कधी मी छड्या खाल्ल्या ना माझ्यावर राग काढणार, आली की म्हणणार लगे ढोकलून देणार मलाच. थोडंच काही बोलू की लगेच मलाच माझ्यावर शिव्याच देत पार. कळतो नाही कुठं शिव्या देते, खाली पार शिव्या देते. म्हणजे किती अवघड बघा. पार्किंग मध्ये बघ. शाळेत कुणाच्या जाती, कुणाच्या फीसची जाती, माझ्या पप्पाच्या. आणि राजूकरीची अशी छड्या कोणी खाल्ल्या, तिने खाल्ल्या. कोणी दिल्या? त्या काठोडे सरांनी. आणि मला येऊन भांडती. जेव्हा जेव्हा रागवती तेव्हा तेव्हा मला लगेच कळतं की ही मारच खाऊन आली असणार. असं ना होय आदू? विचारलं होतं मी तिला तर ती म्हणती सुरू अशी म्हणजे असं सांगती जसं काय मला मार्क भेटले असे. 3 माझे बरोबर आले प्रश्न, काही 3 वेळा मला विचारलं सरांनी. तसलं काही नाही. तुला माहिती का आज कोकाडे आपलं काय काटोटे सरांनी मला 3 छड्या हाणल्या. आणि बरं झालं जाधव सरांनी प्रश्नोत्तर विचारले ते तेवढ्या तरी छड्या वाचल्या माझ्या. नाही तर मी अड्डालाच होत्या. काय कमाल आहे आणि आदू. मी रडतच बसले ना छड्या खाल्ल्या की. आणि कोण कधी कोमल का कोण स्वरा स्वरा नाही, ती कोमल का कोणीतरी होती ना, का सारखं काहीतरी होती ती. मग आणि शाळेत अशी सांगती की अभिमानाने हाय तर वडाच्या खाली झाडाखाली माझी बहीण आहे बरं का ती, अशी सांगती. काही भांडणं आले की माझ्याकडे घेऊन यायची तुझी बहीण मला भांडती हं. अशी सांगती. बळकी करून देती रोज. स्वतःचं राज्य निर्माण केलं तिने शाळेत. पोरगी माझी ती खरी आदू, ही माझी आदू.